एक महत्त्वाची बातमी, सिंधुदुर्गातील अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। दरवर्षी लाखो भाविक या यात्रेकरता येत असतात। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी उदय यांच्याशी बोलण्याकरता। उदय, काय अधिक माहिती आणि तुझ्याबरोबर दीपक केसरकर सुद्धा आहेत, काय अधिक सांगशील? आपण पाहतोय की कोकणातली सगळ्यात मोठी यात्रा आहे आणि या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक या भराडी देवीच्या दर्शनासाठी अंगणेवाडीत येत असतात। आपण इथे पाहू शकतो कशा प्रकारे अंगणेवाडी मंदिराच्या बाहेर लाखोंचा जनसागर जो आहे तो उसळलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। आज दिवसभरामध्ये इथे मोठ्या संख्येने भाविक जे आहेत भराडी आईच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि यासाठी अंगणे कुटुंबियांनी देखील विशेष असं नियोजन केलेले आहेत। अनेक नेते असतील, अभिनेते असतील, ते देखील भक्तिभावाने इथे दर्शनासाठी येत असतात। आपण पाहत असाल या सर्व आजच्या या यात्रेच्या सोहळ्यामध्ये राष्ट्रीय नेते देखील एक भाविक म्हणून इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। स्वतः दीपक केसरकर आहेत आपल्यासोबत, शिवसेनेचे नेते, ते देखील इथे आलेले आहेत। तुम्ही देखील भराडी आईचं दर्शन घेतले, काय भावना आहे तुमच्या? दरवर्षी मी दर्शनाला येत असतो आणि लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी मातेच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येत असताना अतिशय चांगली अशी व्यवस्था ही या ठिकाणी आपल्या अंगणे कुटुंबीय ज्यांची ही देवी आहे की कुलदेवता आहे आणि अंगणेवाडी विकास मंडळ मुंबई या दोघांच्या वतीने करण्यात येत असते आणि त्याच्यामुळे मी अंगणे कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढी चांगली सोय भक्तांची दरवर्षी ते करत असतात आणि भराडी मातेच्या आशीर्वादाने सातत्याने आमच्या जिल्ह्याची, सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती होत असते। ही योगायोगाची गोष्ट आहे की आजच नेमकी मातेची यात्रा होते आणि आमच्याकडे सर्वात जास्त लागवड ही काजूची आहे आणि त्या काजूच्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न वाढावं म्हणून आम्ही ब्राझीलचा दौरा करतो आणि तो आजच नेमका होतोय। माझी खात्री आहे की एक चांगली बातमी ही जिल्हावासियांसाठी, कारण आम्ही काजूचं बोंड फुकट फेकून देत असतो आणि कोट्यावधी रुपयाची हानी होत असते आणि ह्याचं जर उत्पन्न शेतकऱ्यांपर्यंत पोचलं तर आमचा कोकणातला शेतकरी सुखी होऊ शकेल आणि म्हणून मला वाटतं की ज्या अनेक योजना आमचं शासन हे कोकणासाठी राबवत आहे त्या सगळ्या योजना फलद्रूप हो, भरभराट ही आमच्या घरोघरी येऊ आणि हा पर्यटन जिल्हा आहे। भाविक तर येतात परंतु एवढं सुंदर मंदिर हे अंगणे कुटुंबियांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे की ते मंदिर बघण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी असंख्य पर्यटकसुद्धा हे ज्यावेळेला यात्रा नसते त्यावेळेला ह्या भागात येत असतात आणि आमचे पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील आणि पूर्ण यंत्रणा ही दिवस रात्र ही यात्रा यशस्वी व्हावी याच्यासाठी झटत असतात। आमचे पोलीस दिवस रात्र या ठिकाणी काम करत असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळे दरवर्षी ही यात्रा व्यवस्थित पार पडते आणि सर्व जे लांबून आलेले, विशेषतः मुंबई पुणे भागातून खूप लोक अंगणेवाडीला येतात, त्यांनी सुखरूप आपापल्या गावी जावं, देवीचे आशीर्वाद घेऊन जावं, त्यांनासुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो। आमचे अनेक मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वच यात्रेसाठी येत असतात, त्यांचंसुद्धा आभार मानतो, स्थानिक आमदारांचे आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। तुम्ही न्यूज 18 बोलल्याबद्दल आपण पाहिलेलं आहे की एक भाविक म्हणून आता इथे दीपक केसरकर आलेले आपल्याला पाहायला मिळतं आणि सभोवताली जर आपण नजर टाकली सर्वत्र आपल्याला भराडी आईचे भक्त जे आहेत ते दर्शनाला आलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात। सर्वत्र इथे गर्दी जी आहे ती उसळलेली आहे। आज दिवसभरी गर्दी आपल्याला पाहायला मिळतात। मध्यरात्री भराडी आईची विधिवत पूजा जी आहे ती करण्यात आलेली आहे। जे 5 मानकरी असतात अंगणे कुटुंबियातील त्यांनी सर्वात प्रथम आईची ओटी जी आहे ती भरलेली आहे आणि त्यानंतर मग भराडी आईच्या दर्शन जे आहे व्यवस्था ती सुरू झालेली आहे आणि त्यानंतर आता आपण इथे पाहतोय की मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत आणि ही गर्दी आज आपल्याला इथे दिवसभर जी आहे ती पाहायला मिळणार आहे। नक्की उदय, धन्यवाद, आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि केसरकर